हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 29 जुलै रोजी आषाढ पौर्णिमा आहे. आषाढ पौर्णिमा अतिशय महत्त्वाची आहे. तसं बघितलं तर प्रत्येक पौर्णिमा महत्त्वाची असते, परंतु आषाढ पौर्णिमेला जास्तीत जास्त महत्त्व दिले गेलं आहे. तर या पौर्णिमेला आपल्याला आंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची आहे आणि ती वस्तू टाकून सकाळी आंघोळ करायची आहे. आणि यासोबतच एक लवंगाचा उपाय, 2 लवंगाचा उपाय या दिवशी तुम्हाला करायचा आहे. हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे. महिलांनी हा व्हिडिओ नक्की बघा, कारण या गोष्टी आपल्यालाच करायच्या आहे. आंघोळीच्या पाण्यात सगळ्यांना वस्तू टाकून आंघोळ करायची, म्हणजे जी वस्तू मी सांगेन ती वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकायची. यामुळे आपल्या नकारात्मकता दूर होते, आपल्या घरातली आणि आपल्या शरीरातली सुद्धा. आपल्या आयुष्यातले दोष दूर होतात. परंतु कसं आहे की लवंगांचा उपाय महिलांनाच करायचा आहे, बाकी कोणी घरातलं करू शकत नाही. पुरुष मंडळींना तेवढा वेळ मिळत नाही, म्हणून मी सांगते. तर हा लवंगाचा उपाय पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरात महिला करते किंवा घरात कोणी दुसरी स्त्री असेल ती करते, तर त्या घरातली नकारात्मकता दूर होते. त्या घरावर कोणती बाधा होत नाही, किंवा बाधा असेल तर ती दूर होते. घरातलं दुःख संकट, घरावरचं दुःख संकट दूर होतं. असा हा उपाय आहे. तर हा उपाय कोणता आहे आणि तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात कोणती वस्तू टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर आपल्याला कुलदेवीसाठी 2 लवंगांचा उपाय करायचा आहे. ज्या घरातली महिला हा उपाय करेल आपल्या कुलदेवीसाठी, म्हणजे कुलदेवी ही आपल्या कुळाची देवी असते, आपल्या कुळाचा ती उद्धार करत असते. ज्या घरात कुलदेवीची सेवा होत नाही त्या घरात कोणतीच चांगली गोष्ट होत नाही. तुम्ही कितीही गुरुची सेवा करा, तुम्ही कितीही देवदेव करा, देवपूजेत तुम्ही कितीही वेळ घाला, जोपर्यंत तुम्ही कुलदेवीची सेवा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही सेवेचं किंवा कोणत्याही देवपूजेचं किंवा देवपूजेचं तुम्हाला फळ मिळणार नाही. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. मी प्रत्येक माझ्या मैत्रिणींना सांगते, जर तुम्ही कुळाचार करणार नाही कुलदेवीचा तोपर्यंत तुम्हाला तुमच्या घरात काहीच बदल दिसणार नाही. आणि जे दुःख संकट आहे ना ते येतच राहते. मला बऱ्याच कमेंट्स येत असतात की ताई आमच्या घरात चांगल्या गोष्टी होत नाही, माझा नवरा मला त्रास देतो, माझ्या नवऱ्याशी माझं पटत नाही, घरात आमचं एकमेकांचं पटत नाही, घरात सासू सुनेचं पटत नाही, घरात खूप आजारपण आहे, घरात चांगल्या गोष्टी होत नाही, खूप नकारात्मकता आहे. या गोष्टी होत असतात किंवा नोकरी संदर्भात काही ना काही गोष्टी होत असतात. तर हे का होतं? आपण कुलदेवीची सेवा करत नाही, आपण फक्त काय करतो, देवपूजा करून मोकळं होतो. तर या दिवशी तुम्हाला हा 2 लवंगांचा उपाय नक्की करायचा आहे, प्रत्येक महिलांनी करायचा आहे. तर आता सगळ्यात आधी आंघोळीच्या पाण्यात कोणती वस्तू टाकायची? सकाळी आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला हळद टाकायची. अगदी चिमूटभर टाकली तरीसुद्धा चालेल. हळद चांगली घ्या, म्हणजे त्याचा चांगला गुण येईल. तर हळद टाकल्यानंतर ते पाणी मिक्स करायचं आणि त्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे. आणि आंघोळ करत असताना तुम्हाला जेवढ्या आपल्या नद्या आहेत, गंगा म्हणा, गोदावरी म्हणा, त्यांचं नाव घ्यायचं आहे. किंवा तुम्ही गायत्री मंत्र म्हणू शकता. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हा मंत्र म्हणून तुम्ही आंघोळ करू शकता. हा मंत्र म्हणत आंघोळ करा. किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत तुम्ही आंघोळ करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला छान सुंदर या दिवशी आंघोळ करायची आहे. आणि आपल्या केंद्रात पंचगव्य मिळतं. पंचगव्य म्हणजे अशी पावडर असते ती. आता मी ती पावडर डब्यात टाकली आहे, नाही तर तुम्हाला मी पॅकेट दाखवलं असतं. तर ती पावडर थोडीशी आंघोळीच्या पाण्यात टाकायची आणि त्याने तुम्हाला आंघोळ करायची. म्हणजे या दिवशी आपण शुद्धीकरण करायचं. जी काही म्हणजे वर्षभरातली नकारात्मकता आहे ती आपल्याला दूर करायची आहे. आता हे झालं आंघोळीच्या बाबतीत. आता यानंतर येतं महत्त्वाचं, ते म्हणजे आपल्या कुलदेवीचा कुळाचार या दिवशी करायचा आहे. तो कसा करायचा त्याबद्दल व्हिडिओ येणारच आहे. पण आता जो व्हिडिओ आहे, आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती म्हणजे तुम्हाला 2 लवंग घ्यायचे आहे. 2 लवंगांचा उपाय करायचा आहे आपल्या कुलदेवी. तर कुलदेवीचा हा उपाय आहे. तर त्यासाठी तुम्हाला 2 लवंग लागणार आहे. 2 लवंग घ्यायच्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या. आणि लवंग घेत असताना जी आपली डब्यात असते, आपण म्हणजे आपले पिरियड्स असतात काय असतं त्यावेळेला आपण हात लावत असतो त्या लवंगांना, तर ती लवंग घ्यायची नाही. देवाजवळ लवंग वेगळी ठेवायची. लवंगांचे बरेच उपाय असतात, मी नेहमी सांगत असते. तर तुम्ही लवंग म्हणजे जेव्हा तुम्ही मार्केटमधून आणणार तर तुम्ही ना देवाची लवंग वेगळी ठेवा. जसं आपण देवांचं तूप, देवांचं सामान ठेवतो तशा पद्धतीने, आणि तीच लवंग वापरायची. आता 2 लवंग तुम्ही घेतल्या, छान फुलांच्या घ्यायच्या. 2 लवंग घ्यायच्या आणि उजव्या हातात घ्यायच्या.
देवासमोर बसायचं, म्हणजे कुलदेवीच्या समोर बसायचं. तुमची जी कोणी कुलदेवी असेल तिच्यासमोर बसा आणि त्यानंतर धूप दीप लावायचा. तेलाचा लावा, तुपाचा लावा दिवा, अगरबत्ती लावा आणि त्यानंतर तुम्हाला देवाजवळ कुलदेवीसमोर तुम्हाला बसायचं आहे. आणि बसल्यानंतर आता 2 लवंग हातात घ्यायच्या. हातात घेतल्यानंतर तुम्हाला कमलात्मक मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आहे. थोडासा कठीण आहे तो मंत्र, मी सुद्धा अडखळते, तुम्ही सुद्धा अडखळणार, काही हरकत नाही. एकदा अडखळले तर एकदा परत रिपीट करायचा. तर 16 वेळा तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हातात लवंग घेऊन. आणि तो मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला त्या दोन्ही लवंग कुलदेवीच्या चरणांशी अर्पण करायचे आहे. म्हणजे कुलदेवीचा फोटो असेल, टाक असेल किंवा मूर्ती असेल, तिच्या चरणांशी त्या लवंग ठेवायच्या. आणि ठेवल्यानंतर तुम्हाला जे काही तुमची समस्या आहे, तुम्हाला काय गोष्ट वाटत असेल ती तुमच्या कुलदेवीला सांगायची आहे. म्हणजे कुलदेवीसोबत बोलायचं, जसं आपण महाराजांसोबत बोलत असतो बघा. आपलं दुःख संकट आपण महाराजांना सांगतो, महाराज माझं दुःख दूर करा, महाराज माझे कष्ट दूर करा. तशाच पद्धतीने ती आपली आई आहे, तिच्यासोबत बोलायचं. तिला तुम्ही तुमचं दुःख संकट सांगा, तुमचा काय त्रास आहे तिला सांगा. जोपर्यंत आपण देवांना म्हणजे आपल्या मनातलं सांगत नाही तोपर्यंत त्यांना काहीही कळत नाही. जसं आपण आपल्या मुलांना सांगत असतो की बाबा मला हा त्रास होत आहे, माझे पाय दुखत आहे, माझे हात दुखत आहे, तर त्यानंतर आपले मुलं आपल्यासाठी काहीतरी करतात. तशाच पद्धतीने आपल्याला आपल्या आईला, आपल्या कुलदेवीला सांगायचं आहे की बघ आई, ही माझी समस्या आहे, हा माझ्या घरात त्रास आहे, तर हा त्रास तू दूर कर, मी जेवढी होईल तेवढी तुझी सेवा करेल, असं तिला सांगा. ती नक्कीच तुमचं दुःख संकट दूर करेल, तुमचा त्रास दूर करणार, यात काही शंकाच नाही. तर त्यानंतर काय करायचं, पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आता तुम्ही त्या लवंग ठेवलेल्या आहेत, रात्रभर तशाच ठेवायच्या, उचलायच्या नाही. आता हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी करू शकता, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करा. आणि आसन घेऊनच हा उपाय करायचा आहे, आसन घेतल्याशिवाय बसायचं नाही. सायंकाळी करणार तर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर आसन घेऊन बसून नंतरच हा उपाय करायचा. आता दुसऱ्या दिवशी, पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी त्या लवंग तिथून उचलायच्या, दिवसभर तशाच ठेवायच्या आहेत. सकाळी ठेवणार किंवा सायंकाळी ठेवणार, दिवसभर तशाच ठेवायच्या. आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी उठणार, तर उठल्यानंतर त्या लवंग उचलायच्या आणि त्या लवंग तुम्हाला खायच्या आहेत. आता लवंग आपण खाऊ शकत नाही, तर तुम्ही चहामध्ये घालू शकतात, त्याचा चहा बनवू शकतात. म्हणजे घरातल्यांनी सगळ्यांनी ती लवंग खायची आहे किंवा तुम्ही एकटेसुद्धा खाऊ शकता, जसं तुम्हाला, किंवा पदार्थात तुम्ही करू शकतात. म्हणजे जो जेवणाचा तुम्ही पदार्थ बनवणार, भाजी वगैरे, त्यात तुम्ही ती लवंग टाकू शकता. म्हणजे ती लवंग आपल्याला खायची आहे, आपल्या पोटात ती लवंग जाणार आहे, आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. तर असा छोटासा उपाय आहे. प्रत्येक महिलांनी, प्रत्येक माझ्या मैत्रिणींनी, माझ्या काकू मावशींनी सगळ्यांनी हा उपाय करा. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते. आणि माझ्या मैत्रिणींना जर काही अडचण आली, पिरियड्स वगैरे आले, तर मी माझ्या दादांना रिक्वेस्ट करते. असं काही नाही म्हणजे कुलदेवीची सेवा महिलांनीच करायला पाहिजे, तर पुरुषांनी केलं तरीसुद्धा चालेल. जर काही माझ्या मैत्रिणींना, माझ्या मावशींना कोणाला काही अडचण आली, तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही तरी हा उपाय करा. अगदी म्हणजे हा उपाय करायला मोजून फक्त 2 मिनटं लागणार आहे, जास्त वेळ लागणार. पण इतका प्रभावशाली हा उपाय आहे की तुम्ही हा उपाय करणार ना, त्यानंतर बघा तुम्ही, मी इथेच बसली आहे, कमेंटमध्ये तुम्ही मला सांगणार इतका सुंदर उपाय आहे. इतक्या सुंदर सेवा आणि इतके सुंदर उपाय आपले परमपूज्य गुरुमाऊली आपल्याला देत असतात. आपल्याला ते उपाय करायचे आहेत. आणि मी केंद्रातलेच व्हिडिओ तुम्हाला देत असते. म्हणजे केंद्रात जे काही उपाय किंवा सेवा सांगितले जातात तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि मी सुद्धा करत असते, म्हणून मी तुम्हाला सांगत असते. मला त्याचा अनुभव येतो आणि बऱ्याच जणांना केंद्रात येतो, म्हणून मी तुम्हाला सांगत असते. तर असे छोटे छोटे उपाय करत चला, सेवा करत चला. आणि असेच छान छान उपाय सेवा बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.